हा दुसरा आहे, ह्याला म्हणतात कोल्हापुरी साज. ह्याला पूर्ण दागिने 3 बिंदी कानातले आणि ठुशी डायरेक्ट अटॅच होऊन येते. परत हा आहे अमरावती. हा मोठी साईज आहे आणि हा पीओपी मध्ये आहे. आणि हा आहे किरीट. ह्याला आम्ही म्हणतो स्मॉल किरीट. किरीट म्हणजे हे मुकुट. ओके. ही पण एक व्हरायटी आहे. हा पण एक पीओपी मध्ये मुखवता येतो. हे ज्वेलरी पासून साडी डायरेक्ट शिवलेली साडी आहे. ओके. गौरीची ठुशी, मंगळसूत्र, हा साज, सगळ्या व्हरायटीज मध्ये सगळ्या प्रकारचे दागिने अवेलेबल आहेत. ओके. तर इथे पाहू शकता लेन्स डायरेक्ट त्याला लावलेले बघू शकतात. त्यामुळे डोळ्याचे हे जे आहेत ना भाव खूप वेगळे वाटतात आपल्याला. म्हणजे बोलके डोळे पूर्ण खूप बोलकेमध्ये असतात. एक माझ्याकडे नऊवारी साडी आहे. ही बघू शकतात. किती सुंदर प्रकारे ही रेडीमेड साडी बनवली गेली आहे. तिला फक्त हिच्या मागे वेल्क्रो बघू शकतात. वेल्क्रो लावलेलं आहे. फक्त आपल्याला ते अटॅच करायची आहे ठेवून आणि कमरेतनं टाईट करायची आहे. काढला ना की अशी ओपन होते. खूप सुरेख. हे बघू शकतात. हे बघू शकतात. खूप मस्त वाटते. कलर पण छान आहे. नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग्स मुंबईमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज पुन्हा आपण एक नवीन ब्लॉग घेऊन आलोय. ते सुद्धा आपण गौरी निमित्त हा ब्लॉग बनवतो आहे. तर आता जसं गौरीचं आगमन होणार आहे तर बरेच जणांना गौरीचे मुकोटे, बॉडी, साड्या व इतर वस्तू पाहत आहे. तर त्यासाठी हा स्पेशल ब्लॉग आम्ही घेऊन आलेलो आहे. तर आज आम्ही व्हिजिट करतोय संस्कृती क्रिएशन, जे आहे लालबाग मार्केटमध्ये, जिथे लालबागचा राजा बसतो ती सेम गल्लीमध्ये. तर इथे पाहू शकतात आपल्या पार्टीमध्ये खूप सारे मुकोटे आहेत. तसंच त्यांच्याकडे ना गौरीची बॉडी, स्टँड आणि खूप साऱ्या वस्तू अंडर वन रूफ तुम्हाला भेटतात. तर आता आपण आतमध्ये जाणार आहे आणि ह्यांचे सर्व मुखोटे एक्सप्लोर करणार आहे आणि तुमच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचवणार आहे. जर तुम्हाला ह्यांची कुठलीही वस्तू आवडली ना तर आम्ही दिलेल्या नंबरवर तुम्ही त्यांना संपर्क साधून त्यांच्याकडनं ऑर्डर करू शकता. तर मी ह्यांचे ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर देणार आहे. चला मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता आपण आलोय संस्कृती क्रिएशन, जे आहे मिरची गल्लीमध्ये, जिथे आपला लालबागचा राजा बसतो सेम लेन मध्ये. आपण इथे पाहू शकतात आपल्या ऑपोजिट आहे शहालालजी नरसी शॉप मिरचीचं. त्याच्या अगदी समोर पाहू शकता संस्कृती क्रिएशन. तर इथे आता पाहू शकतात गौरीचे खूप सुंदर असे मुखोटे, तसेच गौरी छान अशा सजवून इथे उभ्या केलेल्या आहे. तर आता आपण भेट देतो आहे संस्कृतीला. तर ती आता आपल्याला गौरीबद्दल सांगणार आहे आणि त्यांच्या मुकुटाबद्दल सांगणार आहे. तर तू काय सांगशील आपल्या व्ह्यूअर्सला? आपल्याकडे पीओपीसी आणि फायबरचे 300 रुपयापासून मुखवटे चालू होतात. ते 3,500 पर्यंत मुखवटे आहेत. त्याच्यामध्ये वाई, अकोला, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती, सगळ्या रिजन मध्ये जे मुखवटे चालतात ते सगळ्या प्रकारचे मुखवटे आपल्या दुकानामध्ये अवेलेबल आहेत. 300 रुपयापासून ते 3,500 पर्यंत प्रत्येक व्हरायटीची मुखवटा माझ्याकडे अवेलेबल आहे ह्या दुकानात. तर आता आपण एक एक करून सर्व मुकोटे पाहून घेऊया. हा रेग्युलर. ह्याच्यामध्ये अजून एक लहान साईज येते आणि हा मोठा साईज आहे. ह्याला तुम्ही नाकामध्ये नथ आणि कानामध्ये पण घालू शकता. हा दुसरा आहे, ह्याला म्हणतात कोल्हापुरी साज. ह्याला पूर्ण दागिने 3 बिंदी कानातले आणि ठुशी डायरेक्ट अटॅच होऊन येते. परत हा आहे अमरावती. हा मोठी साईज आहे आणि हा पीओपी मध्ये आहे. आणि हा आहे किरीट. ह्याला आम्ही म्हणतो स्मॉल किरीट. किरीट म्हणजे हे मुकुट. ओके. ही पण एक व्हरायटी आहे. हा पण एक पीओपी मध्ये मुखवता येतो. ओके. आणि हे जे तुम्हाला मागे दिसत आहेत ह्याला 3 बिंदी म्हणतात. वाई गौरी. वाई सातारा साईडला ही गौरी खूप जास्त चालते. 3 बिंदी कशामुळे बोलतात? 3 बिंदी म्हणजे ह्याला 3 हे आहेत. ओके. वरती 3 खडे आहेत म्हणून 3 बिंदी. त्यामुळे त्याला 3 बिंदी म्हणतात. हा मुखवटा आहे अमरावती. हा फायबर मध्ये आहे. ओके. हा फायबरचा आहे. तो पुढे लावलाय तो पण एक फायबरचा. आणि फायबरला सगळे ऑर्नामेंट घालू शकता. बिंदी, कानातले आणि प्रत्येकाला होल असतात ते घालायला. म्हणजे सर्व ऑप्शन ओपन ठेवले आहेत त्यांनी. गौरी पूर्ण सजवू शकता. ती तुम्हाला जशी पाहिजे तशी सजवू शकता. तो मागे जो लावलाय तो पण एक पीओपी मध्येच आहे. छोटी साईज आहे ती. हा पण इथे मोठा बघितला ना ह्याच्यातलीच ती छोटी साईज आहे. ओके. ही पण अमरावतीच पॅटर्न आहे. पण फेस बघू शकता छोटा आहे. आणि त्याला दागिने आहेत. त्याच्यामध्ये विदाऊट दागिन्यांवाला पण येतो. म्हणजे तुम्हाला जर दागिने नको असतील, तुम्हाला तुमचे घालायचे करेक्ट, तशी पण त्याच्यामध्ये एक व्हरायटी आहे. ओके. आता आपण इथे खाली काही मुखोटे पाहतोय, तर ह्यांच्याबद्दल काय सांगशील? ह्यांना हे जम्बो मुखवटे आहेत. म्हणजे त्यांच्या घरांमध्ये 4-4.5 फुटापर्यंत गौरी असते ना, ते लोक हे असे मुखवटे घेऊन जातात. ज्यांना छोटे म्हणजे 3 फूट 2.5 फुटापर्यंत असतात ना, त्यांना असे तो पुढे लावलाय तो हे हा टाईपचे मुखवटे ते लोक प्रेफर करतात जास्त. ओके. तर ह्यांची काय टाईप्स आहेत? हा कोल्हापुरी आहे. ह्याला कोल्हापुरी 3 बिंदी म्हणतात. कोल्हापुरी. आणि हा जो मागे आहे ना, ही त्याचीच हा सोलापुरी. कोल्हापुरी आणि सोलापुरी हे 2 त्याच्यामध्ये व्हरायटी आहे. ओके. तर जास्त हे सेलिंग आहेत का? हा, हे जास्त आमचे म्हणजे जशी डिमांड असते कस्टमर्सची की आम्हाला असं हवंय तसं हवंय.
प्रभावळ की मुखवटा वगैरे हे सॉरी मुकुट ज्यांना हवंय, काही लोकांना मुकुट नको हवं असतं आणि काही लोकांना हवं असतं करेक्ट की त्याच्यामध्ये वेणी वगैरे बसते बसते व्यवस्थित. करेक्ट. त्याच्यामुळे काही लोक हे प्रेफर करतात. करेक्ट. आणि पाहू शकतात प्रत्येक देवीचं एक वेगळं रूप आहे, त्यामुळे इथे आपल्याकडे किती प्रकारचे मुकुट आहेत? माझ्याकडे फायबर मध्ये 4 ते 5 प्रकारचा मुखवटा आहे आणि पीओपी मध्ये अमरावती पॅटर्न मध्ये माझ्याकडे 3 ते 4 व्हरायटी आहेत आणि इतर म्हणजे रेग्युलर मध्ये पण माझ्याकडे 8 ते 9 व्हरायटी मुखवटे आहेत. ओके. टोटल 15 ते 16 व्हरायटीचे मुखवटे माझ्याकडे आहेत. ओके. तर बघू शकतात ह्यांच्याकडे सुद्धा 15 ते 16 व्हरायटीचे मुकुटे आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला छोटी साईज, मोठी साईज अशी आपल्याला भेटणार आहे. लेन्स मध्ये पण मुखवटा आहे माझ्याकडे, म्हणजे त्याच्या डोळ्यामध्ये रिअल लेन्स टाकलेले आहेत. ओके. तर आता आपण आतमध्ये जाऊन ते पाहूया. आता आपण इकडचं सेक्शन पाहिलं तर इथे बघितलं गौरींना आपण छान असं नेसवलंय, त्यांच्यावर छान असे अलंकार घातलेले आहेत, ज्वेलरी वगैरे. तर हे ज्वेलरी आपल्याकडे आहेत? सगळं अवेलेबल आहे. ज्वेलरी पासून साडी डायरेक्ट शिवलेली साडी आहे. ओके. गौरीची ठुशी, मंगळसूत्र, हा साज सगळ्या व्हरायटीमध्ये सगळ्या प्रकारचे दागिने अवेलेबल आहेत. ओके. तर इथे पाहू शकतात काही गौऱ्या ह्यांनी सजवून इथे ठेवल्या आहेत. तसंच या साईडलाही पाहू शकतात गौऱ्या सजवून ठेवल्या. आता ही जी आहे ही स्टँडवरची आहे ना? ही स्टँडवरची. आणि ही वाली ही पूर्ण साचा आहे. हा ओके. साचा आहे. आणि ही जी आम्ही नेसली आहे ती स्टँडवरती नेसवलेली गौरी आहे. तर ही पाहू शकतात. तर आता आपण आतमध्ये जाऊया, तसेच दागिन्यांचे आणि साड्यांचे ऑप्शन्स पाहूया, तसेच मुखवट्यामध्ये आणखी काही ऑप्शन्स आहेत तेही पाहून घेऊया. हे पूर्ण सेक्शन आहे ना, हे पूर्ण फायबरचं सेक्शन आहे. फायबरमध्ये बघा ही एक व्हरायटी आहे, ही आम्ही ओपन करून ठेवली. ही एक व्हरायटी आहे, त्याच्यामध्ये ही एक व्हरायटी आहे आणि वरती मी तुम्हाला म्हटली ना बाहेर रिअल लेन्स वाला तो हा आहे. ओके. तर ह्याला आपले जे रिअल लेन्स आपण जे लावतो ह्युमन तेच लावलेले आहे. रिअल लेन्स डायरेक्ट त्याला लावलेले बघू शकतात. त्यामुळे डोळ्याचे हे जे आहेत ना भाव खूप वेगळे वाटतात आपल्याला, म्हणजे बोलके डोळे पूर्ण खूप बोलकेवाले असतात. आणि हिला नेसवल्यावर आणखी छान दिसणार. बाहेर मी नेसवून ठेवलेली आहे त्याला. ओके. हे जे आहेत ना हे पूर्ण पीओपीचे मुखवटे. ओके. हा जो आहे ह्याचे डोळ्यांचं जे काम आहे ते पूर्ण हाताने केलेलं आहे. हा स्पेशल अमरावती पीओपीचा मुखवटा आहे. ओके. आणि काय कॉस्ट आहे ह्याची? हा तुम्हाला पडेल 2500 रुपयाला एक पीओपीचा. आणि आपल्याकडे जे फायबर मध्ये जे आहे ही जी क्वालिटी आहे ना ही पेंटिंग ती तुम्हाला पडेल 1600 रुपयाला आणि ही वरची जी आहे ती पडेल 2000 रुपयाला. ओके. अजून एक पॅटर्न आहे माझ्याकडे, हे पीओपी मध्ये आहे. ह्याच्यामध्ये फायबरची पण गौरी अवेलेबल आहे. ह्याला अकोला पॅटर्न म्हणतात. हिचा बेसिंग थोडासा वेगळा आहे. ह्याला अकोला पॅटर्न. आणि ह्यावर हे आहे ना चंद्रकोर आहे. हा चंद्रकोर आहे. पाहू शकतात. तर इथे पण काही जणांना चंद्रकोर आहे तर काही जणांना बिंदी आहे. बघू शकतात. जसे कस्टमर प्रिफर करतात, काही लोक टिकलीचीच घेतात, काही लोक चंद्रकोरच घेतात. जसं कस्टमरची डिमांड असेल तसं आमच्याकडे मुखवटा. ओके. म्हणजे तुम्हाला हे सगळं सुद्धा लक्षात ठेवून आपले मुखवटे मागवावे लागतात. तर पाहू शकतात आपल्या डिमांड प्रमाणे इथे सर्व मुकुट ते घेऊन येतात. आता ह्याच्यामध्ये पण 2 व्हरायटी आहे. हे माझे पीओपीचे मुखवटे आहेत. ह्याच्यामध्ये एकीला बिंदी आहे आणि एकीला बिंदी नाही आहे. काही कस्टमर्सला बिंदी नको असते. करेक्ट. तर त्यांच्यासाठी ही आहे. ह्याला होल असतात प्रत्येकाला. आणि ज्यांना बिंदी नको हवी असते त्यांच्यासाठी हा पण एक दागिनावाला आहे आणि ह्याला परत वेगळा होल पण आहे. म्हणजे दोन्ही ऑप्शन्स आपण युज करू शकतो. ह्याच्यामध्ये करू शकतो. इधर हा ठेवू शकतो किंवा ह्याच्यावर एक्स्ट्रा आपण ऑल्टरनेट गोल्डची वगैरे प्लेटेड वाली पण लावू शकतो. आपण बाहेर बघितलेले हे पूर्ण ह्याला म्हणतात कोल्हापुरी साज मुखवटा. हा पण एक जम्बो मुखवटामध्ये येतो. ही बाई साताराची गौरी आहे. ह्याला सोलापुरी गौरी म्हणतात. ह्याला रेग्युलर म्हणजे छोटा फेस, सगळ्यात छोटा फेस मधला मुखवटा आहे. हा अकोला पॅटर्न झाला. आणि हे बाकी सगळे अमरावती माझ्याकडे भरपूर व्हरायटी मिळेल तुम्हाला. करेक्ट. आणि आता हा अमरावती जो पॅटर्न हा जास्त ट्रेंडिंग आहे. अमरावती म्हणजे सगळे लोक प्रेफर अमरावतीच करतात. करेक्ट. बिकॉज त्याचे जे भाव आहेत एकदम बोलके आहेत आणि एकदम नाजूक चेहरा आहे. दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतो. आणि डोळे पाहिले तर ती ना नॅचरल वाटतात. जसे आपले माणसांचे डोळे असतात सेम तसे दिसतात. आणि ह्याचं काम जे आहे ना, हे मुखवटे जे आहेत ना ह्यांचे आणि ह्यांच्यामध्ये तुम्हाला फरक म्हणजे जाणवेल. ह्यांचं जे काम आहे ना डोळ्यांचं हे पूर्ण वेगळं काम आहे. करेक्ट. ह्याच्यामध्ये बघितल्यावरतीच तुम्हाला कळेल. म्हणजे रिअल गौरीचा फेस तो डायरेक्ट रिअल वाटतो. करेक्ट. आणि ह्याच्यावर जेव्हा ती नेसवाल तो आणखी सुंदर दिसणार. तसंच इथे बघू शकता ह्यांचा स्किन टोन कलर पण डिफरंट आहे. त्यामुळे त्याच्यात पण तुम्ही डिफरन्स बघू शकतात. परत आपल्याकडे मुखवट्यांमध्ये माझ्याकडे तुम्हाला भरपूर व्हरायटी भेटेल. जसा तुमची डिमांड असेल तसा माझ्याकडे मुखवटा अवेलेबल आहे.
आणि आपण काही कस्टमायझेशन वगैरे पण करतो का मुकुटांमध्ये? कस्टमायझेशन काहीच होत नाही, ते डायरेक्ट रेडीमेड तयार होऊन आलेले असतात. पण व्हरायटी जर सांगाल तर व्हरायटी माझ्याकडे भरपूर. ओके, म्हणजे त्यांच्याकडे जे डोळ्यामध्ये चेंजेस म्हणा किंवा बिंदीमध्ये, इयरिंग मध्ये, फेसिंग मध्ये ते करता येईल. आणि मला एक सांगा, आता पीओपीचा जर बिघडला, काही झालं त्याला मुकुटाला, तर तो रिपेअर होतो? नाही, पीओपीचा म्हणजे आपल्या गणपतीच्या मूर्तींचंच मटेरियल असतं ते. गणपतीचं पण जसं थोडंसं हे झालं, डॅमेज झालं, तसंही काही होऊ शकत नाही. तसं पीओपीचं पण काहीही होत नाही. ओके. आणि फायबर जो प्रेफर करतात लोक, तर फायबर हा टिकाऊ असतो. म्हणजे 10-12 वर्ष लोक फायबरचे मुखवटे वापरतात. ओके. जसं पीओपीचं जर तुम्ही वापरला तर तोही वापरू शकता, पण पीओपीचं जास्तीत जास्त तुम्ही 5 ते 7 वर्षापर्यंत पीओपीचा मुखवटा व्यवस्थित जाऊ शकतो. ओके. पण असं म्हणतात की मुखवटा सुद्धा एक काही काळच वापरला जातो परंपरेनुसार, आणि मग तो परत आपण दुसरा घेतो. बरोबर. प्रत्येक रिजन मध्ये म्हणजे काही लोक दरवर्षी विसर्जन करतात, काही लोक 3 वर्षांनी करतात, आणि काही लोक जोपर्यंत हे बिघडत नाही तोपर्यंत नवीन घेत नाही, असं पण असतं. मोस्टली आपल्याकडे जे कोकणी येतात ना, कोकणी गिराईक कस्टमर्स येतात ना, ते 3 वर्षांनी विसर्जन करणार. करेक्ट. कारण कोकणामध्ये ही पद्धत आहे की 3 वर्षानंतर आपण विसर्जन करतो आणि नवीन मुखवटा घेतो. तर काही जणांकडे वेगवेगळी पद्धत असते, त्यानुसार आपण हे पुढे चालवू शकतो. पीओपीचा मुखवटा आहे ना, तो जास्त हेवी नाहीये. तुम्ही बघू शकता, पीओपी कसं जड लागतं हाताला, हा अजिबात नाही, हा हलका असतो मुखवटा. हा माझ्याकडे जो आहे तो एकदम हलका मुखवटा. बघू शकतात आईजला किती सुंदर असं काम केलंय डोळ्यांवर, आणि असं बिंदी दिलेली आहे, तसंच नॅचरल वाटतात. आणि फेसचं लुक बघू शकतात, त्याचबरोबर फेसचा जो स्किन टोन कलर दिलेला आहे अतिशय सुंदर. त्यात बघू शकतात नाकात नथ घालायचं, कानात इयरिंग्स घालायचं ऑप्शन आहे. तसं आपण इथे केसांना आंबाडा वगैरे लावू शकतो. इव्हन आर्टिफिशियल हेअर वगैरे पण आपण ह्यांना लावू शकतो ना. तर आपल्याकडे तसं काही ऑप्शन्स आहेत का, हेअर लावलेले किंवा आपण लावून देतो वगैरे? हेअर लावलेले येत नाहीत, पण हेअर लावू शकता तुम्ही. त्याचं आम्ही तुम्हाला गंगावन वगैरे असतात ना बाहेर, ते तुम्ही त्या मुखवट्यांना लावू शकता. ओके. आता आम्ही हिला बिंदी लावलेली आहे, फेटा पण लावलेली. बरोबर. ते बघू शकतात, फेट्यांचं सुद्धा ऑप्शन आहे. हे सुद्धा तुमच्याकडे भेटतं ना? फेटे पण भेटतात आमच्याकडे. फेट्यांमध्ये पण भरपूर प्रकार आहेत. आपले पेशवाई टाईप सगळ्या ह्याच्यामध्ये शिवलेले फेटे आहेत. आणि काय रेंज आहे यांची फेट्यांची? फेटे आपल्याकडे 300 रुपये, 350, 300 पासून स्टार्ट होतात. साईज नुसार आहेत, छोटी साईज, मोठी साईज, त्यांच्यामध्ये पण साईज आहे. तुमचं गौरीचा फेस मोठा, आता गणपतीचं पण मोठे असतात, तर त्यांच्यासाठी पण मोठे फेस. करेक्ट. आपण कस्टमाइज करून घेतो. आता आपण आहे ना गौरीचे मुखवटे पाहिले आहेत, तर आता आपण गौरीची बॉडी, तसे हात, पाय, परत वरचं जी बॉडी असते ते आपण पाहून घेऊया. तर ही फायबरची बॉडी आहे, तर हे पायाचा साचा आहे, ह्याच्यामध्ये डीपनेस पाहू शकतात. आता वरती आपण ही जी बॉडी आहे ती बसून घेणार आहे. बॉडी एकदम हलकी असते. तर बघू शकतात, ह्याला इथे असं हे दिलेलं आहे एक्स्ट्रा हे, तर त्याच्यामध्ये ते प्रॉपरली फिट होतं. बघू शकतात ही प्रॉपरली फिट झाली. त्यानंतर आता आपण ह्याला हात लावणार आहे. हे खळीवाले आहेत ना? हा, म्हणजे फोल्डिंगची गौरी आहे. ओके. हे झाल्यावरती तुम्ही फोल्ड वगैरे करून लोक व्यवस्थित एका बॉक्स मध्ये पॅक करून ठेवू शकतो आणि तिला काहीच होणार नाही. 10-12 वर्षांपर्यंत. तसं आता आपण ह्याच्यावर मुकुट लावूया. बघू शकतात आपण ह्याच्यावर कुठलाही मुकुटा ह्याच्यापैकी घेऊन यांना लावू शकतो. इथे बरेचसे व्हरायटी आहे दिलेले त्यांनी. तर हा बघू शकतात आपण इथे हा मुकुटा ठेवलाय. तसं त्याला बघू शकता गळ्यात नेकलेस घातला आहे, कानातली घातली आहे, नथ घातलेला आहे, आणि आता ह्याला ड्रेप केल्यावर ही गौरी आहे ना खूप सुंदर दिसणार आहे. तर आपण हिला ड्रेप करून सुद्धा पाहूया, जी तुमच्याकडे रेडीमेड साड्या आहेत. पण 2 प्रकार आहेत. 6वारी 9वारी मध्ये ना रेडीमेड आहेत, म्हणजे त्याच्या फक्त गौरीसाठी शिवलेल्या आहेत. ओके. दुसरं काहीच नाही, त्यांचं फक्त त्या गौरीसाठी स्पेशली आम्ही शिवून घेतलेल्या आहेत. 6वार आणि 9वार माझ्याकडे 2 व्हरायटी आहे. तर आपण ते पण पाहून घेऊया, आणि मग त्याच ह्यानी आपण ह्या गौरीला नेसून बघणार आहे की त्या कशा दिसतात. एक माझ्याकडे 9वारी साडी आहे, ही बघू शकतात. किती सुंदर प्रकारे ही रेडीमेड साडी बनवली गेली आहे. तिला फक्त हिच्या मागे वेल्क्रो बघू शकतात, वेल्क्रो लावलेलं आहे. फक्त आपल्याला ते अटॅच करायची आहे ठेवून, आणि कमरेतनं टाईट करायची आहे. काढला ना की अशी ओपन होते. खूप सुरेख. हे बघू शकतात, हे बघू शकतात. खूप मस्त वाटते. कलर पण छान आहे. आणि ह्याची काय कॉस्ट आहे स्टार्टिंग? ही जी आहे ही भारीतली साडी आहे ना, ही 2200 रुपयाची, आणि ह्याच्यामध्ये अजून एक व्हरायटी येते, क्वालिटी येते, ती 1800 रुपयाची आहे. ओके. आणि 6वारी आपल्याकडे 1500 आणि 1200 ह्या 2 कॉस्ट मध्ये. ओके. तर आता बघू शकतात आपण अशा प्रकारे आता ही गौरीला नेसवणार आहे. तो वेल्क्रो आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे संपूर्ण, आणि मग कमरेतनं टाईट करून घ्यायची आहे. तर बघू शकतात तुमचं काम आहे ना अगदी 2 मिनिटाचं झालेलं आहे. एवढं सोपं आहे हे.
कोणी ज्यांना साडी घालायचा अंदाज नाहीये किंवा काही Correct. साडी घालता येत नाही, रिस्की असतं, त्यांच्यासाठी एकदम सोयीस्कर उपाय आहे. बरोबर आहे. तर आता बघू शकतात इथे देवीला नऊवारी साडी नेसून आपण रेडी केलेलं आहे. तर बघू शकतात इथे कमरेतनं आपण बांधून घेतले आणि हे प्लेट्स बघू शकतात अतिशय सुंदर वाटतात आहे. आणि आता असं झालंय ना की सर्व महिलांचं लाईफस्टाईल वर्किंग झालेलं आहे, तर त्यातून त्यांना टाइम काढून गौरीला नेसवणं किंवा आपली जी रेग्युलर साडी असते त्यातून नेसवणं पॉसिबल होत नाही. तर त्यासाठी आपण आहे ना ही रेडीमेड साडी घेऊन आली आहे, ज्याच्यामध्ये आपण आहे ना 2 मिनिटात साडी वेअर करू शकतो. तर बघू शकता आता आपण पदर सुद्धा सेट करून घेतलेला आहे. आपण गौरीला साडी कट केलेली पूर्ण रेडीमेड साडी आहे आणि दिसताना अगदी सुरेख दिसते नऊवार. तर बघू शकतात किती सुरेख प्रकारे आपण पदर आणि असं डोक्यावरही पदर दिलेला आहे आणि आता नेसवल्यामुळे गौरी आहे ना खूप सुंदर दिसते आहे बघू शकतात. आणि आता आपण ह्याच्यावर पाहिजे ती ज्वेलरी घालू शकतो, मंगळसूत्र, परत बांगड्या हातात वगैरे घालू शकतो आणि हे सर्व दागिने त्यांच्याकडे आहेत. तर इथे बघू शकता आपण ही गौरी आहे ना हिला दागिने घातलेले आहेत सगळं बघू शकता. कानात आपण झुमके घातले, नाकात नथ घातलेली आहे, तसंच गळ्यात बगू शकतात कोल्हापुरी ठुशी आहे. हा चंद्रहार, चंद्र मंगळसूत्र छोटं वालं, ह्याला म्हणतात कॉइन हार. हा आहे एक साज, म्हणजे मोठं काहीतरी गळ्यामध्ये हवं म्हणून ह्याला राजेशाही हार म्हणतात. आणि हे क्रिस्टल मंगळसूत्र, हे सध्या ट्रेंडिंग आहे, झिगझॅग वाला क्रिस्टल मंगळसूत्र म्हणतात. आणि आता हे आहेत कमरेचा पट्टा आहे हा इथे. तसं इथे बघू शकता ओपनेबल बांगड्या आहेत. ह्या फोल्डिंगच्या आहेत, म्हणजे एक स्क्रू मध्ये व्हरायटी येते आणि एक फोल्डिंगची येते. ह्याला फक्त असं फोल्ड करून हा बघू शकता अशा प्रकारे हे ओपन करायचं आणि परत बसवायचं. आणि ही बांगडी जी आहे ही स्प्रिंगची बांगडी आहे. ओके, म्हणजे आपल्याला काचेच्या बांगड्या घालता येत नाही, तर ही स्प्रिंगची आहे ज्या ग्रीन कलर मध्येच आहे. तर इझिली आपण ते काढू शकतो आणि घालू शकतो. जर आता कोणाला काचेच्याच घालायचं असेल तर ह्याला काय ऑप्शन आहे? मोठी साईज घालायची. 8चा एक काळा असतो तो साईज घालायचा. तुम्ही रिअल म्हणजे काचेच्या बांगड्या पण त्याला तुम्ही घालू शकता. ओके, तर बघू शकता आपण काचेच्या बांगड्या पण घालू शकतो, फक्त आपल्याला ह्याला साईज जी आहे ती मोठी घ्यावी लागेल. तर आता आपण गौरीची बॉडी पाहिली, तसंच मुकोटे पाहिले आणि ज्वेलरी पाहिली. तर आता ज्वेलरीमध्ये आणखी काय ऑप्शन आहे ते आपण पाहणार आहे. तर इथे पाहू शकतात मोत्यांचे तोडे आहेत, हे पण ओपनेबल आहे. हो, मोत्यांचे तोडे स्क्रूवाले आहेत. हे मोत्यांमध्ये स्क्रूवाले येतात आणि ह्याच्यामध्ये स्क्रूवाले पण येतात आणि फोल्डिंगचे पण येतात. हे कानाचे कॉप्स आहेत, म्हणजे काही काही लोक गौरीला कानाचे कॉप्स पण घालतात. करेक्ट. हे मंगळसूत्र आपण तिला घातलेलं बघितलं, हे मंगळसूत्र आहे. हा राजेशाही हार आहे. हा कॉइन हार, याला छोटा कॉइन हार म्हणतात. ह्याच्यामध्ये मोठी साईज पण आहे ना, ही मोठी साईज पण असते. बघू शकता ही घातल्यावर तर आणखी सुंदर दिसेल, म्हणजे पूर्ण भरलेली वाटेल गौरी. सेट येतो हा. ओके, हा बघू शकता हा सेट आहे. ह्याची तरी काय किंमत जाते? हे 550 पर्यंत जोडी येईल आपल्याला. ही मोत्यांची ठुशी, मोत्यांचं म्हणजे गौरीचा हा जो भाग असतो ना आणि बॉडी ह्याच्यामध्ये एक जो गॅप असतो तो लपवण्यासाठी ह्याच्याने तुम्ही कव्हर करू शकता. ह्याच्यामध्ये ठुशांमध्ये खूप जाड्या आणि मोठ्या ठुशा करेक्ट, मग तो स्पेस कव्हर होतो. हिचा आपण केलाय बघा, ह्यांचे स्पेस ह्यांचे डायरेक्ट कव्हर होतात मुखवट्यांची, बघू शकता इथे पण. त्यामुळे मग तो स्पेस दिसत नाही आणि पूर्ण गौरी एकसारखी दिसते. ह्याला कोल्हापुरी साज म्हणतात. हे कोल्हापुरी लोक खूप जास्त प्रेफर करतात कोल्हापुरी. करेक्ट, कारण हा लॉंग पण आहे तसा. आणि ह्या ठुशांमध्ये पण आमच्याकडे भरपूर व्हरायटी आहे. हे बघू शकतात, हे फॅब्रिक वरचे आहेत ना, हे कापडी आहेत आणि हे आपलं गोल्डन पट्टी. हे गोल्डन पट्टी डायरेक्ट आहे. ह्यांची काय कॉस्ट आहे? हे 120-150. तसंच बघू शकता छोट्या मंगळसूत्रामध्ये पण बरेचसे ऑप्शन्स आहे, खूप मल्टिपल डिझाईन आहे. तर हे बघू शकतात आजकाल हे ट्रेंडिंग आहे थोडंफार. मंगळसूत्र 30 रुपयापासून स्टार्ट. ओके, मंगळसूत्र आणि 50 रुपयापासून ठुशी आपल्याकडे स्टार्ट होते. 50 पासून ते 500-600 पर्यंत ठुशी जशी आपण घेऊ तशी. 1000-1200 पर्यंत पण ठुशा आहेत माझ्याकडे. परत नथींमध्ये तर माझ्याकडे भरपूर व्हरायटी आहे. ही नवीन आहे सध्या, ही ट्रेंडिंग. ही अमेरिकन डायमंडची नथ आहे, म्हणजे माझ्या बहुतांश गौरांना मी ती घातलेली आहे. बघू शकता छान दिसते ना, तर खूप सुंदर वाटते बघू शकता. तर तुम्ही सुद्धा इथे येऊन ही नथ बाय करा. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला जर नुसतं पिंक हवं आहे तर ते आहे, ग्रीन आहे, मल्टी कलर मध्ये पण आहे पाहू शकतात. तसंच पेशवाई नथ आहे. आपल्याकडे मासा नथ भेटते का? मासा नथ पण भेटते ना, मासा नथ पण आहे. ही आपली रेग्युलर मराठमोळी नथ आहे. ही आणि ह्याच्यामध्ये एक गोल्डन व्हरायटी पण येते. आपल्या मराठमोळ्या नथीमध्ये ही एक गोल्डनची व्हरायटी आहे. तर ही बघितलं तुम्ही इथे. ह्याची काय कॉस्ट आहे? 120 रुपये. 120 रुपयापासून हे स्टार्ट. ह्याच्यामध्ये साईज छोटी हवी असेल तर ती पण आपल्याला इथे अवेलेबल आहे, इथे बघू शकतात.
ही छोटी साईज आहे. ही सगळ्यात मोठी नथ ही बघा, ही साईजची सगळ्यात मोठी नथ आहे आपल्याकडे. ओके. काय कॉस्ट आहे त्याची? 120 पासून. ती पण 120च. ओके. तर पाहू शकतात आपण इथे काही ज्वेलरी पाहिली आहे, तर आणखी थोडी ज्वेलरी आपण इथे पाहणार आहे. तर इथे पाहू शकतात आपण आणखी व्हरायटी ऑफ नेकलेस ठेवलेले आहेत. तसंच इथे बघू शकतात हा एक पॅटर्न आहे. हा 2 in 1 हार बोलतात त्याला, कॉइन आणि 5 लेअर मध्ये. ओके. त्याची काय किंमत आहे? हा आहे 550 पासून स्टार्ट होता. त्याच्यामध्ये कमीवाले पण येतात. ही क्वालिटी ही भारी आहे त्याच्यामुळे, नाही तर मग 300 350 ह्या रेट मध्ये पण येतात. ओके. तर आपल्याला साध्यातले पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. हो हो आहे. तसंच आता आपण इथे हे कॉइनचे पाहू शकता. ह्याच्यामध्ये पण 2 ऑप्शन आहे, मोठा आहे छोटा आहे. हा मोठा कॉइन येतो असा, हा मोठा कॉइन आहे. ओके. हा छोटा कॉइन आहे, हा छोटा कॉइन. ह्यांची काय कॉस्ट आहे? हे येतात आपल्याला 150 पासून स्टार्ट होतात. ओके. आणि मग जसे जसे तुमचे कॉइन मोठे मोठे होणार तसे तसे ते प्राइस वाढते. त्याला बेल हार बोलतात, मोठी बेल हार. बघू शकतो याच्यामध्ये ही जी डिझाईन ही बेलासारखी आहे आणि याला मोती आहे, पानाची आहे, त्यामुळे ह्याला बेल मोती हार म्हणतात. ह्याची काय कॉस्ट आहे? ही आहे, हा 550 वाला आहे. ओके. क्वालिटी चांगली असल्यामुळे ह्याच्यामध्ये पण क्वालिटी कमीवाली पण येते. प्रत्येकामध्ये आपल्याला वेगळी क्वालिटी भेटेल. तसं हा एक बघू शकतो, तसे प्राइस हा बघू शकता. नाजूक हवा असेल काही तर हा सुद्धा ऑप्शन आहे आपल्याकडे. म्हणजे मुली घरगुती बायका पण वापरू शकतात. करेक्ट. हे आमच्याकडे हे एनी टाइम असतं. ओके. हा पण एक आहे, ह्याची पण क्वालिटी चांगली आहे. हा पण जरा भारीवाला येतो. त्याच्यामध्ये पण जशी क्वालिटी घेणार तशी ती भाव वाढतो. बरोबर. हा एक आहे, 2 ब्रोच मध्ये येतात हे. ह्याच्यामध्ये एक सिंगल ब्रोच पण येतो साईडला, आणि हे 2 ब्रोच येतात साईडला. तर ह्याला ब्रोच म्हणतात. हा, ह्याला ब्रोच बोलतात. ओके. ह्याची काय कॉस्ट आहे? हा येतो, हा 550 वाला आहे. ओके. ह्याच्या वरती पण येतो, हा कमीत कमी भावाला 550 600. म्हणजे आपण घेऊ तसं परत रेंज कमी खाली होणार. बाकी अजून एक हार आहे माझ्याकडे, राजेशाही हार आहे, तो मी तुम्हाला दाखवते. हा पण सुंदरच एकदम. हा मस्तच आहे, हे बघू शकतात. खूपच सुंदर. ह्याला असं हे पॅन्डल आहे दोन्ही साईडला. आपण रेग्युलरली पण वेडिंग मध्ये घालू शकतात, वेअर पण करू शकता तुम्ही. हे खूप छान दिसतं. असं आपल्या काठपदरची साडी वगैरे असते ना पैठणी, त्याच्यावर खूप छान दिसतं, मस्त वाटणार त्याच्यावर. आणि त्यावर इयरिंग पण येतात आपल्याला. त्यावरती हे असे इयरिंग्स येतील तुम्हाला. इयरिंग्स पण बघा किती सुंदर आहेत ते. वाव, खूप सुंदर, खूप छान दिसतात हे इयरिंग्स. ते मल्टीमध्ये येतो. हा हार आहे, हा 5 पदरी आहे, हा खूप सुंदर दिसतो. तुम्ही अदरवाईज वेडिंग वेअर पण करू शकता. एवढा छान आहे. याच्यामध्ये एक पिंक कलर येतो, एक मरून कलर येतो, आणि हा मल्टीमध्ये येतो. असे 3 प्रकारचे कलर येतात. ते पण खूप सुंदर दिसतात. आणि काय स्टार्टिंग रेंज आहे? स्टार्टिंग रेंज याची 450 500च्या आसपास, कारण ही क्वालिटी चांगली आहे. करेक्ट. ह्याच्यामध्ये जर कास्टिंग वाले घेतले, कमीवाले घेतले तर फार कमी भाव येतो त्यामध्ये. हे पण गौरीला घातलं खूप सुंदर वाटतं. गौरी पण घालू शकते आणि त्यानंतर आपणही घालू शकतात. बायका पण घालू शकतात साड्या याच्यावरती, साडीवर वगैरे, इव्हन ड्रेसवर वगैरे हल्ली ओकेशनली घालतात. तर बघू शकता. आपल्याला काही दुसऱ्या ओकेशन साठी हवे असतील ना, तर त्यासाठी सुद्धा हे ज्वेलरी आपण वेअर करू शकतात. आता आपण ज्वेलरी पाहिली आहे, आता आपण गौरीची बॉडी आणि साड्या रेडीमेड पाहणार आहेत. आपल्याकडे 150 पासून स्टार्ट आहे. हे बघू शकता, असे कमरेचे पट्टे आहेत जे 150 रुपयापासून स्टार्ट होतात. स्टार्ट आहे ह्याच्यामध्ये. मस्त असं बघू शकतात. छान आहे, लेअर मध्ये येतात असे. हे लेअर लावलेले आहे आणि इथे 3 पेंडंट दिलेले. पेंडेंट आहे, ते खाली लटकन आहे, खूप सुंदर दिसतात. हा एक कॉपर मध्ये येतो. ह्याच्यामध्ये हे जे पेंडेंट आहे ना, ह्याच्यामध्ये अनेक डिझाईन येतात. आता हा तिलक बोलतात ह्याला. ह्याच्यामध्ये राऊंड येणार आणि वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन येतात. त्यामध्ये एक हाती येतो. बरोबर. आणि हा आहे, हा तिलक आहे. हे पण कॉपर मध्ये, हे खराब होणारे नाहीये. आणि ह्यातली शक्यतो ज्वेलरी माझ्याकडे येते ती कुठलीही खराब होणारी नाहीये. ओके. हे बघा, हे मोतीचे बाजूबंद वगैरे, हे खूप छान छान व्हरायटी मध्ये येतात. यांची काय कॉस्ट आहे? हे काय नाही, हे 120 पासून स्टार्ट होतात. ओके. बघू शकता 120 पासून याचं स्टार्टिंग रेंज आहे. फायबरच्या ह्या हे आहेत, फायबरच्या हाफ बॉडी आहेत. त्याच्यामध्ये 3 नंबर 4 आणि 5 नंबर, ह्याच्यामध्ये 3 साईज येतात.
आणि ब्लाउजांमध्ये पण ग्रीन, ऑरेंज आणि अजून एक कलर येऊ शकतो. आणि ह्या पूर्ण हलक्या असतात. ह्या फायबरच्या एकदम लाईट वेट असतात. ह्याचं काहीच वजन नसतं. म्हणजे कोकणामध्ये अशी ना प्रथा आहे की गौरी नाचवतात ती लोक. हो बरोबर. त्यांच्यासाठी ही फायबरची खूप कन्व्हिनियंट पडते. त्याच्यामुळे ते लोक फायबरची जास्त प्रेफर करतात. आणि ही जास्त टिकाऊ पण असते. म्हणजे 10 ते 12 वर्ष लोक फायबर वापरू शकतात. ह्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे. एकदा घेतली की आपण बरेच वर्ष युज करू शकतो. म्हणजे त्याच्याकडे बघायची गरजच नाही दुसरी. बरोबर. जसं पीओपीचं काय असतं, पीओपी थोडी जड असते. बरोबर. पीओपी तो फरक असतो. आणि ही खूप लाईट वेट असते. आणि हिला ही पडली म्हणजे उंच वर्ण वगैरे पडली तर फुटते. पण अशी धक्का लागला किंवा काय लागला तर काय होत नाही. आणि ही आपण रिपेअर पण करू शकतो ना, पण करू शकतात हिला. करेक्ट. तर आता आपण साड्या पाहणार आहेत. तर ह्या ना रेडीमेड साड्या आहेत. ही साडी आहे अशी एकदम इझी टू वेअर आहे. त्याच्यामध्ये जी आहे ना हे वेल्क्रो मध्ये बनवलेली आहे. साडी जी आहे ही वेल्क्रो मध्ये बनवलेली आहे. अशी ही फक्त ओपन करायचं आहे तुम्हाला हा वेल्क्रो. आणि ही अशी ओपन करून फक्त गौरीला अशी बांधायची आहे. आणि हा पदर आपण घेतला की असा आपण पदर घेतो की नाही, जसं आपण नॉर्मल पदर घेतो तसं पिनअप करायचं आहे फक्त. तर ह्याच्यामध्ये आपल्याला किती साईजेस अवेलेबल आहेत? साईज कॉमन साईज आहे. एक कॉमन साईज 1 फुटापासून ते 4 फुटापर्यंतच्या गौरीला घालू शकता. ओके. म्हणजे ही एकदा साच्यामध्ये घाला किंवा स्टँड मध्ये घाला. जर तुमची गौरी छोटी असेल तर तुम्ही हा आतमध्ये खोचायचा, नसेल तर तुम्ही फक्त बांधायचं. ओके. त्याच्यासाठी ती बनवली. ओके. आणि मला एक प्रश्न पडलाय, जर आता आपण गौरीच्या टायमाला असे बनवतो आहे, बट समजा आता कुठल्या महिलांना हव्या असतील साड्या रेडीमेड बनवून किंवा मुलांसाठी तर मला शिवून द्याल तुम्ही? भेटू शकतात. फक्त त्याची ऑर्डर द्यावी लागते. तुम्हाला त्याच्या तुमच्या ऑर्डरनुसार आम्ही शिवून पण देतो साड्या. तर तुम्हाला जर तुमच्या साड्या शिवून हव्या असतील ना नऊवारी पॅटर्न मध्ये, ते पण रेडीमेड, तर तुम्ही ह्यांना संपर्क साधू शकतात. हे बघा त्याच्यामध्ये ही एक गोल साडी येते. 6 वारी आहे. 6 वार साडी आहे. ही पण इझी टू वेअर. फक्त घ्यायची आहे. इथे ही आपली परकरची आपण नाडी बांधतो तशी बांधायची. आणि हा पदर असा फिरवून पदर असा घ्यायचा. आणि ह्या मिऱ्या बघू शकतात रेडीमेड काढलेल्या आहेत. ह्याला बघू शकतात डायरेक्ट रेडी केलेल्या आहे. आणि ही जी काय कॉस्ट आहे? ह्याच्यामध्ये पण क्वालिटी वाईज आहे. क्वालिटी वाईज जशी तुम्ही क्वालिटी घेणार तशी 1000 पासून आपलं स्टार्टिंग आहे. तर बघू शकतात खूप सुरेख रंग आहे साडीचा. यात तुम्हाला खूप सुंदर सुंदर साड्या विथ ब्लाऊज असणार ना या? विथ ब्लाऊज. तर जसं इथे हा बघू शकतात ह्याचा ब्लाऊज आहे. हा पण रेडीमेड असतो. गौरीला फक्त आपल्याला बांधायचं आहे प्रॉपरली. बघू शकतात किती मस्तपैकी हा स्टिच केलेला आहे. तर हा पूर्ण सेट आपल्याला भेटतो इकडे ह्यांच्याकडे. ह्याला पण असे नॉट्स बनवलेले आहेत. ब्लाऊजला पूर्ण नॉट्स मध्ये शिवलेलं आहे. म्हणजे ते इझी टू वेअर एकदम. म्हणजे तुम्हाला म्हणजे आपल्याला साच्याला व्यवस्थित बांधता पण येतो तो. एकदम छान. म्हणजे प्रॉपर त्याचा जो शेप आहे ना तो दिसून येतो. आपल्याकडे ही स्पंजची पण बॉडी अवेलेबल आहे. पीओपी, फायबर आणि स्पंज तिन्ही प्रकारांमध्ये बॉडी आहे. ही स्पंजची जम्बो बॉडी आहे. आणि ही जी आहे ती लहान साईजची बॉडी आहे. ह्याच्यामध्ये 2 येतात, ही मीडियम आणि ही जम्बो. आणि स्टँड पण आपल्याकडे जाड पट्टीमध्ये भेटेल, पातळ पट्टी नाही. 1 फुटापासून ते 2.5 फुटापर्यंत गौरीचे स्टँड आहेत. म्हणजे जशी तुम्हाला उंची हवी असेल गौरीची त्यानुसार तुम्ही ते स्टँड घेऊ शकता. आणि परत स्पंजमध्ये काही लोक तेरडा असतो किंवा लाकूड असतं त्याच्यावरती पण गौरी बसवतात. मग त्यांना नुसते फक्त हात हवे असतात. तर हे असे स्पंजचे हात पण मिळतात. आणि ह्याच्यामध्ये एक आशीर्वाद हात पण येतो. म्हणजे असे हात फक्त सुटते तसे पण भेटू शकतात. आणि हे सरळ हात पण असतात. बरोबर. कारण काही जणांकडे कोकणामध्ये तेरड्याची पद्धत आहे आणि काही जणांकडे आपली अशी गवर बसवायची पद्धत. नवीन जे आहेत ते लोक साचा बसवतात. करेक्ट. पण जुनी पद्धतीनुसार ते लोक तेरड्यावर बसवतात किंवा हंडा कळशीवरती पण गौऱ्या बसवतात. त्याच्यासाठी हे स्पंजचे हात घेऊन. हंड्यावर जास्त करून साऊथ मध्ये बसवल्या जातात. आणि मग त्याला महालक्ष्मीचा मुकोटा लावला जातो किंवा अशा प्रकारे मुकोटा लावून ते वरलक्ष्मी सजवतात. आणि कोकणात आपलं जास्त करून तेरड्याचं असतं. आणि आता जी नवीन पिढी आहे ते प्रिफर करतात की फायबर, म्हणजे आपलं काम पण सोयीस्कर आणि सोप्यामध्ये होऊन जातं. परत हे गौरीसाठी म्हणजे जी लोक स्टँड घेतात ना, जी लोक साचा नाही घेत त्याच्यासाठी फक्त पायजोड असते. म्हणजे जी काही पूजा करतात ती लोक इथे पायांवरती करतात. बरोबर. इथे धक्का लागू नये म्हणून लोक पाय घेतात. आणि त्याच्या पायांमध्ये पण 2 साईज आहेत. ही छोटी साईज आहे आणि ह्याच्यापेक्षा अजून एक मोठी साईज पण आहे. त्याच्यामध्ये पण 2 साईज भेटतात. ओके. आणि आता तुम्ही बघू शकता की बाळांचे मुखवटे आहेत. ते गौरीसोबत मुलगा मुलगी असते त्यांच्यासाठी हे 2 मुखवटे आहेत. त्याच्यामध्ये पण एक ही व्हरायटी आहे आणि ही एक व्हरायटी आहे. आणि मुलींच्या फेसमध्ये पण. आणि बाळांची बॉडी पण भेटते. फुल बॉडी पण बाळांची भेटते.
तर त्याच्यावरती हे मुखवटे लावून त्यांच्यावरती तुम्ही जे काही वेअरिंग करून तुम्ही छान दिसतात. बरोबर. ह्यांना पण पूर्ण असा तो ड्रेस वगैरे सगळं येतो. सगळं. ओके. तसं आता इथे वरती बघू शकतात वेणी गजरा सुद्धा आहे. ह्यांची काय स्टार्टिंग रेंज आहे? हे आपल्याकडे वेणी जी आहे ते 20 रुपयापासून चालू आहे. गजरा वेणी 20 रुपयापासून ते 100 रुपयापर्यंत 300 रुपयापर्यंत वेणी आपल्याकडे अवेलेबल आहे. तर तुम्हाला बघू शकतात अंडर वन रूफ गौरीचे मुकोटे, बॉडी, साडी, दागिने सगळ्या वस्तू ना एकाच दुकानात भेटणार आहे. तसंच त्यांच्याकडे मुकुट सुद्धा आहे. तर पाहू शकता. तर आता आपण या दुकानामध्ये ना सर्वच तुम्हाला दाखवलेलं आहे. संस्कृती आता तू बऱ्यापैकी आहे ना आम्हाला सगळे मुकोटे, साडी, दागिने तसेच गजरे सर्व दाखवलेले आहे. तर आता आमच्या कस्टमर्सला जर बाय करायचं असेल तुमच्याकडनं तर तुमचं वर्किंग आवर्स काय आहे आणि तुम्ही किती दिवस ओपन असतात? वर्किंग आवर्स म्हणजे आता सध्या सणाचे दिवस आहेत तर सगळे पूर्ण दिवस चालू असतात. 7 ते 7 दिवस आम्ही चालू असतो आणि आमचा टायमिंग आहे सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत. आणि लालबागच्या मार्केटमध्ये 2 दुकानं आहेत. संस्कृती क्रिएशन लालबागच्या मेन गल्लीमध्ये, राजाची मेन गल्ली आहे ना त्या गल्लीमध्ये आमची 2 दुकानं आहेत. तुम्ही कोणाला विचारलं तर तुम्हाला ते कोणी पटकन सांगू शकतात. आणि कोणाला जर घरी डिलिव्हरी हवी असेल तर आपण फायबरची जी आहे ती मुंबईमध्ये डिलिव्हरी देतो. पीओपीची आम्ही होम डिलिव्हरी देत नाही. फायबरची तुम्हाला मुंबईत डिलिव्हरी भेटेल. करेक्ट. तर थँक्यू आमच्यासाठी टाइम स्पेंड केल्याबद्दल आणि आमच्या व्ह्यूअर्सपर्यंत ही सर्व इन्फॉर्मेशन पोहोचवण्याबद्दल थँक्स अ लॉट. तर मित्रांनो आता आपण आहे ना संस्कृती क्रिएशन हे शॉप एक्सप्लोर केलेलं आहे आणि इथे तुम्हाला बरेचसे मुकोटे तसेच रेडीमेड साड्या, दागिने आणि इतर वस्तू आम्ही तुम्हाला दाखवलेल्या आहे. तर तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.